नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एकदम पौष्टिक आणि खूपच चवीला भारी लागणारी मस्त अशी मोड आलेल्या मटकीची उसळ बनवायची आहे। खूपच साधी सोपी रेसिपी आहे। खूप जास्त मसाला अजिबात आपण याच्यात वापरायचा नाही, तरी सुद्धा चवीला एकदम छान लागेल। चला तर मग पटकन आपण बनवूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकायचं। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतलेलं आहे। तेल गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झाले की त्याच्यात बारीक कट केलेला कांदा टाकायचा। तर मी याच्यात एक मोठा कांदा घेतलेला आहे। खूप जास्त बारीक पण करायचा नाही, खूप जास्त मोठा पण आपल्याला हा कटिंग करायचा नाही। तर हा मस्त असं तेलात छानसा परतून घ्यायचा। एक थोडासा लालसर रंग येऊपर्यंत आपण मस्त असा परतायचा आता हा कांदा तेलात। तर या पद्धतीने आपला मस्त असा कांदा तेलात छान परतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता। तर त्यानंतर आपण याच्यात टाकायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो। तर टोमॅटो पण आपण तेलात मस्त असा परतवून घ्यायचा। तर कांदा आणि टोमॅटो मस्त असे तेलात परतायचे। हे छान परतून झाले की मग आता आपण याच्यामध्ये हळद टाकायची। तर मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकायची। त्यानंतर धने पावडर अर्धा चमच्यापेक्षा पण कमी आहे। त्यानंतर लाल तिखट वापरायचं। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा किंवा 2 चमचे। तर मी याच्यात लाल तिखट 2 चमचे वापरलेली आहे। थोडीशी कसुरी मेथी यामध्ये टाकलेली आहे, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं। 1-2 मिनिटं आपण याला असंच परतवायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं। तर हे छान असं मिक्स होत आलं की याच्यामध्ये आता आपण पाणी ऍड करणार आहोत। पाणी ऍड करून झाल्यानंतर परत हे मिक्स करायचं। फक्त थोडंसं पाणी आपण स्टार्टिंगला याच्यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता हे छानसं आता मिक्स झालेलं आहे आणि मग आता आपण याच्यात मोड आलेली मटकी ऍड करणार आहोत। तर हे मिक्स मी केलेलं आहे। याच्यामध्ये मटकी आहे आणि वटाणा आहे। तर तुम्ही फक्त मटकीचा सुद्धा वापर करू शकता। तर हे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। मटकीला मोड हे व्यवस्थित जर आले तर भाजी खूपच चवीला मस्त लागते, म्हणजे ही उसळ। त्यानंतर हे व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे। तर याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी आपण हे शिजण्यासाठी ऍड करणार आहोत। तर परत आपण एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं। तर आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण हे शिजण्यासाठी ठेवून देऊया। तर तुम्ही बघू शकताय एक 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली ही उसळ छानसं शिजून तयार झालेलं आहे। एक 4 ते 5 मिनिटं आपण बारीक गॅसवरती याला शिजवून घ्यायचं। त्यानंतर याच्यावर आपण वरून कोथिंबीर टाकायची आणि आपलं मस्त असं हे उसळ आता तयार झालेलं आहे। तर खूप जास्त मसाल्याचा काही वापर न करता आपली मस्त अशी चविष्ट आणि एकदम पौष्टिक अशी मोड आलेल्या मटकीची उसळ तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।